श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आयुष्याचा प्रवास हा दिसायला जरी सरळ वाटत असला ना, तरी आतून तो काट्याकुट्याने भरलेला असतोय. आपलं प्रत्येक पाऊल टाकताना आपण काही असतो, काहीतरी गमावत असतो आणि न कळत स्वतःला शोधत असतो. श्रोतेहो, आपल्याला सुरुवातीला सगळं खूप छान वाटतं. स्वप्न मोठी असतात, आशा उंच असतात आणि प्रत्येक गोष्टीत आनंद शोधण्याची सवय असते. पण काळ जसा जसा पुढे जातो ना, तसं तसं वास्तवाचं कठोर रूप हे आपल्या समोर येतं. या जगात प्रत्येक जण आपल्या लढाईत व्यस्त आहे. कुणी यशासाठी धडपडतोय, कुणी नात्यांसाठी झगडतोय, तर कुणी स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करतोय. आणि या सगळ्या धावपळीत माणूस कधी स्वतःपासून दूर जातो, कधी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, तर कधी स्वतःच्या निर्णयाचाच कैदी बनून राहतो. प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवतोच, पण त्या शिकवणीची किंमत मात्र अनेकदा मनाच्या जखमाने, तुटलेल्या अपेक्षांनी आणि न बोललेल्या वेदनांनी भरावी लागत असते. आजच्या काळात नात्यांची व्याख्या बदलली, भावना कमी आहेत आणि स्वार्थ मात्र जास्त दिसतोय. लोक शब्दांनी येतात, पण कृतीतून मात्र दूर जातात. प्रत्येकाला यश हवंय, पण त्यामागचं सत्य, त्याग आणि वेदना हे समजून घ्यायला कुणाला वेळ नाही. आणि म्हणूनच श्रोते हो, या सगळ्या अनुभवातून जन्माला येतात असं काही विचार, जे ऐकायला आपल्या कानाला कळतात, पण मनाला मात्र भिडत असतात. कारण त्यात खोटं काहीच नसतंय, ते वास्तव असतं. मी जे सुविचार सांगतोय ते सुविचार केवळ शब्दांची मांडणी नाही, तर आयुष्यानं दिलेल्या धड्यांची, संघर्षांची आणि मनात खोलवर साचलेल्या भावनांची एक प्रामाणिक अभिव्यक्ती आहे, जे प्रत्येकाच्या आयुष्यात कुठंतरी घडलेलं असतंय, पण प्रत्येक जण ते शब्दात मांडू नाही शकत. आणि म्हणूनच हे विचार कधी आपल्या जखमावर मीठ चोळतात, तर कधी त्या जखमांनाच आवाज देतात. बघा, पडतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. यश मिळालं की जग तुमचं नाव घेतं, पण अपयश आलं की तेच जग तुमच्याकडे पाहायलाही तयार नसतं. आणि तेव्हाच कळतं की लोकांना माणूस नाही, तर त्याची परिस्थिती आवडते. शिक्षण घेऊन माणूस मोठा होतो म्हणतात, पण काही जण पदवी घेतात आणि माणुसकी हरवतात. तेव्हा शिक्षणाचं खऱ्या अर्थानं अपयश झालेलं असतं. गाव बदललं, शहर बदललं, पण माणसांचा स्वभाव बदलला नाही. स्वार्थाची माती जिथं पेरली जाते, तिथंच नात्यांची झाडं कोमेजतात. काही वेळा शांत राहणं हा पर्याय नसतो, पण बोललो तर नातं तुटेल या भीतीनं माणूस स्वतःचं मन गप्प बसवतो आणि आतून हळूहळू तुटत जातो. जेव्हा मेहनतीचं फळ मिळत नाही, तेव्हा मनात एकच प्रश्न उरतो, मी चुकीच्या वाटेवर आहे की नशीब माझ्या विरुद्ध उभं आहे. आजकाल लोक भावना समजून घेत नाहीत, फक्त त्यांचा वापर कसा करायचा हे शिकतात. आणि हेच नात्यांचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. काही लोक तुमच्या यशात सहभागी होतात, पण तुमच्या संघर्षात कधीच दिसत नाहीत. कारण त्यांना परिणाम हवा असतो, प्रवास नाही. आयुष्याच्या धावपळीत माणूस इतका व्यस्त होतो की शेवटी त्याला कळतच नाही की तो कोणासाठी आणि कशासाठी जगतोय. काही वेळा आपण स्वतःलाच खोटं सांगत राहतो, कारण सत्य स्वीकारण्याची ताकद ही उरलेली नसते. जगात सगळ्यांना तुमच्याकडून अपेक्षा असतात, पण तुमच्या अपेक्षांची किंमत कुणालाच नसते.
आणि हीच सर्वात मोठी वेदना असते. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात आणि तुम्ही मात्र त्याला नातं समजून जपण्याचा प्रयत्न करत राहता. आयुष्य आपल्याला खूप काही शिकवतं, पण त्या शिकवणीची किंमत अनेकदा खूप मोठी असते. कधी नात्याने तर कधी स्वतःच्या आनंदानं. माणूस जेव्हा खूप थकतो तेव्हा त्याला विश्रांतीची नाही तर समजून घेणाऱ्या माणसाची गरज असते, आणि तेच मिळणं कठीण असतं. काही वेळा आपण ज्या गोष्टीसाठी झटतो ती मिळाल्यावरही समाधान मिळत नाही, कारण त्या प्रवासात आपण खूप काही गमावलेलं असतं. लोक तुमच्या चेहऱ्यावर हसतात, पण मनात तुमच्याबद्दल मत्सर बाळगतात, आणि हीच खरी स्पर्धा असते. आयुष्यभर स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात माणूस इतका थकतो की शेवटी त्याला स्वतःचं अस्तित्वच प्रश्नात येतं. काही वेळा आपण घेतलेले निर्णय योग्य असतात, पण त्यांचे परिणाम चुकीचे निघतात, आणि त्या परिणामांचा भार आयुष्यभर उचलावा लागतो. नात्यांमध्ये जास्त समजूतदारपणा दाखवणारा माणूसच जास्त त्रास सहन करतो, कारण तो प्रत्येक वेळी स्वतःला बाजूला ठेवतो. लोक तुमच्या यशावर टाळ्या वाजवतात, पण तुमच्या मनात चाललेल्या संघर्षाकडं कुणाचंही लक्ष नसतं. काही वेळा आपण ज्या लोकांसाठी खूप काही करतो तेच लोक आपल्या एका चुकीवर सगळं विसरून जातात. आयुष्याचा सर्वात मोठा धडा म्हणजे कुणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण अपेक्षा जितक्या वाढतात तितकं मन तुटतं. काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, पण आतून मनाला पूर्णपणे तोडून टाकतात. जगात प्रत्येक जण स्वतःच्या फायद्याचा विचार करतो, आणि जो दुसऱ्यांसाठी जगतो तो शेवटी सर्वात जास्त एकटा पडतो. काही वेळा आपण खूप उशिरा समजतो की ज्या गोष्टीला आपण महत्त्व दिलं ती खरं तर आपल्या आयुष्यात महत्त्वाची नव्हतीच. आयुष्य इतकं शिकवतं की कोणत्याही गोष्टीवर, कोणत्याही माणसावर अंधविश्वास ठेवू नका, कारण सत्य नेहमी दिसतं तसं नसतं.